गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोन्समध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आणि याच्यामध्ये आपण थर्ड रिएक्शन पाहतोय ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिएक्शनमध्ये आज आपण पाहतोय हॅलोफॉर्म रिएक्शन, दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल केटोन. तर आपल्याला काय करायचं आहे? मिथाइल केटोनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. त्यासाठी रिएक्शन कोणते आहे? हॅलोफॉर्म रिएक्शन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया हॅलोफॉर्म म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय हॅलोफॉर्म. फर्स्ट आपण पाहूया हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्मचा जो फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला, तो आहे CHX3. दिस इज कॉल्ड हॅलोफॉर्म. CHX3. तर हे एक्स म्हणजे काय? तर एक्स म्हणजे हॅलोजन असतात क्लोरीन. इथे आपण क्लोरीन लिहू शकतो किंवा आपण इथे ब्रोमीन लिहू शकतो किंवा इथे आपण आयोडीन लिहू शकतो. इथे आपण फ्लोरीन लिहू शकत नाही. नो फ्लोरीन, ओनली क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. समजले सर्वांना? दिस इज द फॉर्म्युला ऑफ क्लोरोफॉर्म. आता नीट लक्ष द्या. जर समजा आपण इथे एक्सच्या ठिकाणी Cl घेतला तर काय तयार होईल सांगा? CH Cl3 तयार होईल. अँड दिस इज क्लोरोफॉर्म. दिस इज क्लोरोफॉर्म. हॅलोजन कोणता आहे? क्लोरीन. त्यामुळे काय म्हणायचं? क्लोरोफॉर्म. जर समजा आपण हॅलोजन ब्रोमीन घेतला तर काय तयार होईल? CHBr3 तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड ब्रोमोफॉर्म. दिस इज कॉल्ड ब्रोमोफॉर्म. ब्रोमीन आहे त्यामुळे काय म्हणायचं? ब्रोमोफॉर्म. जर समजा आपण आयोडीन घेतला एक्सच्या ठिकाणी तर काय तयार होईल? CHI3 तयार होईल. आणि CHI3 म्हणजेच काय? आयोडोफॉर्म. CHI3 म्हणजे आयोडोफॉर्म. समजलं सर्वांना? तर हे आहेत 3 हॅलोफॉर्म: क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म अँड आयोडोफॉर्म. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट. हा जो क्लोरोफॉर्म आहे तो क्लोरोफॉर्म कसा आहे? कलरलेस. हा जो क्लोरोफॉर्म आहे तो क्लोरोफॉर्म कसा आहे? कलरलेस लिक्विड. हा जो ब्रोमोफॉर्म आहे तो सुद्धा आहे कलरलेस लिक्विड. याचा जो कलर आहे तो कलर कसा आहे? तर कलर नाही याला, कलरलेस लिक्विडच्या फॉर्ममध्ये. पण हा जो आयोडोफॉर्म आहे तो आयोडोफॉर्म कसा आहे? येलो प्रिसिपिटेट. येलो प्रिसिपिटेट. PPT म्हणजेच काय? प्रिसिपिटेट. तर तुम्ही फक्त हे लक्ष ठेवायचं आहे आयोडोफॉर्म, कारण याच्यावरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारलेत नीट एक्झाममध्ये आणि JMNS एक्झाममध्ये. हा आहे येलो PPT, येलो प्रिसिपिटेट. त्यानंतर याचा जर आपण स्मेल पाहिला तर याचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे? प्लीझंट स्मेल आहे. याचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे? प्लीझंट. प्लीझंट म्हणजे थोडक्यात आनंददायक स्मेल आहे, चांगला स्मेल येतो याचा क्लोरोफॉर्मचा. त्यानंतर ब्रोमोफॉर्म. ब्रोमोफॉर्म कसा आहे? ब्रोमोफॉर्म स्वीट स्मेल. याचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे? स्वीट स्मेल आहे. आणि आयोडोफॉर्मचा जो स्मेल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आयोडोफॉर्मचा जो स्मेल आहे तो आहे हॉस्पिटल लाईक स्मेल. हॉस्पिटल लाईक स्मेल म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जसं आपल्याला स्मेल होतो सेम त्या टाईप आयोडोफॉर्मचा स्मेल होतो. हॉस्पिटल लाईक स्मेल किंवा आपण याला म्हणू शकतो अँटीसेप्टिक स्मेल. अँटीसेप्टिक स्मेल. समजलेत? तर हे होते 3 आपले हॅलोफॉर्म. फक्त हे झालं आपण इंट्रोडक्शन. तर हॅलोफॉर्म म्हणजे काय ते आपण पाहिलं. आणि कोणकोणते हॅलोफॉर्म्स असतात? क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म आणि आयोडोफॉर्म. त्यांचा कलर आणि स्मेल लक्षात ठेवत आहे. तर मोस्टली तुम्ही आयोडोफॉर्मचा लक्ष ठेवा. आयोडोफॉर्मचा जो कलर आहे तो कसा आहे? येलो कलर आहे. आणि त्याचा जो स्मेल आहे तो कसा आहे? हॉस्पिटल लाईक स्मेल किंवा अँटीसेप्टिक स्मेल. आयोडोफॉर्म हे अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा यूज केलं जातं. तर फर्स्ट हे नोट करा. आपण हॅलोफॉर्मचं प्रिपरेशन पाहूया. नोट करा. हे न्यू पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्मचं प्रिपरेशन. प्रिपरेशन ऑफ हॅलोफॉर्म. तर आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे? हॅलोफॉर्म प्रिपेअर करायचं आहे. याच्यामध्ये जनरल रिएक्शन आधी आपण पाहतोय. याच्यामध्ये एक आपण कंपाऊंड घेतो आहे RC+OCH3. नीट लक्ष इकडं. कोणता कंपाऊंड घेतला आपण? RC+OCH3 असा कंपाऊंड घ्यायचा की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुपला काय अटॅच असायला पाहिजे? मिथाइल ग्रुप अटॅच असायला पाहिजे. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुपला मिथाइल ग्रुप अटॅच आहे असेच कंपाऊंड काय करतात? असेच कंपाऊंड काय तयार करतात? हॅलोफॉर्म तयार करतात. येथे सर्वांच्या लक्षात कार्बोनिल ग्रुपला दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपला काय अटॅच पाहिजे? एक मिथाइल ग्रुप अटॅच पाहिजे. जर मिथाइल ग्रुप अटॅच असेल तरच काय तयार होतो? हॅलोफॉर्म तयार होतो. अदरवाईज हॅलोफॉर्म तयार होत नाही. येथे सर्वांच्या लक्षात दिस इज कंपाऊंड RC+OCH3 प्लस याची रिएक्शन आपल्याला करायची आहे हॅलोजनसोबत. हॅलोजन आपण जनरली कसं लिहितो? H2 इन अल्कली NaOH. इन अल्कली NaOH. आपल्याला कंपाऊंड कोणकोणते मिळतात ते आपण फर्स्ट पाहूया.
समजले सर्वांना. हा कंपाऊंड आपण कोणता घेतला आहे, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुपला मिथाइल ग्रुप पाठायचे तो कंपाऊंड घेतला आहे. त्याची रिएक्शन करायची X2 सोबत. X2 म्हणजे हॅलोजन Cl2Br2I2 इन अल्कलाइन मीडियम NaOH. आता नीट लक्ष इकडं, हा जो X2 आहे हा X2 आपल्याला किती घ्यायचा आहे, तर हा X2 आपल्याला घ्यायचा आहे 3 आणि हे जे NaOH आहेत हे NaOH आपल्याला किती घ्यायचे आहेत 4. आलं सर्वांच्या लक्षात. तर X2 आपल्याला किती घ्यायचे 3 आणि NaOH किती घ्यायचं आपल्याला 4, की जेणेकरून रिएक्शन काय होईल, बॅलन्स होईल. समजते सर्वांना. पुढे आता कंपाऊंड काय तयार होणार, तर आपला फर्स्ट काय तयार होणार, हॅलो फॉर्म तयार होणार. नीट लक्ष इकडं, काय तयार होणार, हॅलो फॉर्म तयार होणार. हॅलो फॉर्मचा फॉर्म्युला काय सांगा, CHX3 प्लस काय तयार होणार, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. कसा तयार करणार पहा, हा जो CH3 ग्रुप आहे हा CH3 काय तयार करतो, हा हॅलो फॉर्म तयार करतो. इथे शिल्लक काय राहिलं, RC डबल बॉन्ड O. हे मेकॅनिझममध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, टेन्शन घेऊ नका. RC डबल बॉन्ड O काय शिल्लक राहिलं तर RC डबल बॉन्ड O आणि यातला एक ONA त्याला अटॅच करा, एक ONA याला अटॅच करा, म्हणजे काय तयार झाला, हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. इथे सर्वांच्या लक्षात हा काय तयार झाला, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. इथे O- आहे, Na+ आहे. हा आपला मेन कंपाऊंड आहे कोणता, क्लोरोफॉर्म. दिस इज हॅलोफॉर्म. जनरल आपण लिहितोय CHX3 म्हणजेच काय, दिस इज हॅलोफॉर्म. अजून काय तयार होतात, प्लस अजून काय तयार होतात, तर याच्यामध्ये 3 NaCl तयार होतात, 3 NaX तयार होतात, Cl नाही आहे, X तयार होतात, 3 NaX प्लस थ्राईस काय तयार होतात, H2O तयार होतात. दिस इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन ऑफ हॅलोफॉर्म रिएक्शन. हां, असा कंपाऊंड आपण घेतला आहे की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुपला मिथाइल ग्रुप पाठायचे, त्याची रिएक्शन X2 सोबत करायची, हॅलोजन सोबत करायची इन अल्कलाइन मीडियम इन अल्कली. X2 किती घ्यायचे 3 आणि NaOH किती घ्यायचे 4. तर काय तयार होतो, आपला मेन कंपाऊंड तयार होतो हॅलोफॉर्म प्लस काय तयार होतो, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. हा जो CH3 ग्रुप आहे ना, हा CH3 ग्रुप काय तयार करतो, हॅलोफॉर्म तयार करतो. हा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण इथे लिहिला RC डबल बॉन्ड O आणि त्याला फक्त आपण याच्यामध्ये काय केला, एक ONA अटॅच केला, ONA, अँड दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि अजून 2 बाय प्रोडक्ट कोणते तयार होतात, एक तयार होतो NaX आणि एक तयार होतो वॉटर. 3 NaX 3 वॉटर तयार होतात. समजले सर्वांना. आता मला सांगा इथे R म्हणजे काय असू शकतं, नीट लक्ष द्या. हे जे R आहे ते R म्हणजे इथे आपण हायड्रोजन घेऊ शकतो किंवा एनी अल्काइल ग्रुप घेऊ शकतो किंवा एनी अराइल ग्रुप आपण घेऊ शकतो. समजलं सर्वांना. R म्हणजे काय असणार, R म्हणजे हायड्रोजन, R म्हणजे अल्काइल, R म्हणजे अराइल. त्यानंतर हा जो X आहे X कोणता असेल, तर इथं क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन पण असू शकतो. इथं फ्लोरीन घ्यायचा नाही आहे, क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. समजलं. त्यानंतर आता हीच रिएक्शन अजून वेगळ्या पद्धतीने लिहिली जाते. और जर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये रिएक्शन लिहायची असेल स्टेट बोर्डमध्ये, तर ही रिएक्शन लिहायची बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आणि आता नीट आणि JEE ही रिएक्शन थोडीशी शॉर्ट करून देतात. कशी करतात ही रिएक्शन शॉर्ट, हा R पुढे C डबल बॉन्ड O CH3. तर ॲरोवरती काय लिहिलं जातं, तर ॲरोवरती लिहिलं जातं NaOH प्लस H2 असं लिहिलं जातं. NaOH प्लस H2 ॲरोवरती काय लिहितात, फक्त NaOH प्लस H2. सांग कंपाऊंड कोणता तयार होणार, तर आपला मेन कंपाऊंड तयार होणार कोणता, CHX3 हॅलोफॉर्म प्लस काय तयार होणार, हा कंपाऊंड RC डबल बॉन्ड ONA. दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड अँड हॅलोफॉर्म. समजलं सर्वांना. एकदम इझी आहे. हाच कंपाऊंड येतो, फक्त शॉर्टमध्ये आपण लिहिलं आहे NaOH प्लस H2. नीटमध्ये आणि JEE अशाच रिएक्शन दिले जातात. ओके. त्यानंतर और अजून एक वे आहे पहा, हीच रिएक्शन अजून कशी लिहिली जाते पहा, RC डबल बॉन्ड O CH3, RC डबल बॉन्ड O CH3 आणि ॲरोवरती काय लिहिलं जातं, ॲरोवरती लिहिलं जातं NaOX. NaOXचं नाव आहे सोडियम हायपोहॅलाइट. नीट लक्ष द्या. NaOX लिहिलं जातं. NaOXचं नाव काय आहे, सोडियम हायपोहॅलाइट. सांग कंपाऊंड काय तयार होणार, सेम तयार होणार, CHX3 तयार होणार, हॅलोफॉर्म प्लस काय तयार होणार, RC डबल बॉन्ड ONA, O मायनस Na प्लस. आता हे NaOX म्हणजेच काय, तर NaOH आणि H2ची रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होतो, हा NaOX तयार होतो, NaOX तयार होतो. तर हा कसा तयार होतो, इथे लिहितो मी NaOH
प्लस X2 नीट लक्ष इकडं पहा इथे काय H इथला एक X हा H आणि हा X काय तयार होईल सांगा HX तयार होईल HX तयार होईल शिल्लक करायला सांगा इथं NaO शिल्लक राहिला आणि इथं एक X राहिला म्हणजेच काय तयार झाला हा NaOX म्हणजे सोडियम हायपोहॅलाइड तयार झाला. समजलं सर्वांना. स्टेट बोर्डमध्ये जर तुम्हाला रिएक्शन लिहायची असेल तर ही रिएक्शन लिहा तुम्ही. कोणती रिएक्शन? ही रिएक्शन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आणि नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये ही रिएक्शन लक्षात ठेवा. आता मला सांगा जर तुम्ही इथं X2 जर Cl2 घेतला तर काय तयार होईल सांगा. X2च्या ऐवजी तुम्ही इथे Cl2 घेतला तर काय तयार होईल हॅलो फॉर्म तयार होईल. कोणता हॅलो फॉर्म तयार होईल? क्लोरोफॉर्म तयार होईल CHCl3 तयार होईल. जर तुम्ही इथं X2 म्हणजे Br2 घेतला कोणता Br2 तर काय तयार होईल सांगा ब्रोमोफॉर्म तयार होईल. जर समजा तुम्ही इथं X2च्या ठिकाणी I2 घेतला तर काय तयार होईल CHI3 तयार होईल आयडोफॉर्म तयार होईल. समजलं नोट करा हे. याचे काही एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. हे R म्हणजे काय सांगा तर हे R म्हणजे हायड्रोजन एनी अल्काइल और एनी आर एल ग्रुप. जर समजा आपण R म्हणजे H घेतला तर काय तयार होईल सांगा HC डबल बॉन्ड O CH3 अँड दिस इज कॉल्ड इथेनॉल प्लस याची रिएक्शन आपण करतोय थ्राईस. समजा आपण X2 आपण घेऊया आयोडीन I2 प्लस हे काय 4NaOH. काय तयार होणार एकदम इझी रिएक्शन आहे. CH काय तयार होणार X आपण कोणता घेतला आहे आयोडीन घेतला आहे त्यामुळे इथे काय तयार होणार CHI3 प्लस आता नीट लक्षात हा जो CH3 ग्रुप आहे हा CH3 जो C डबल बॉन्ड O ग्रुपला अटॅच आहे कार्बोनिल ग्रुपला जो CH3 ग्रुप अटॅच आहे तो CH3 हा आयडोफॉर्म तयार करतोय हा हॅलोफॉर्म तयार करतोय. इथे सर्वांच्या लक्षात. आता इथे राहिला पार्ट कोणता सांगा HCO राहिला त्यामुळे आपण इथे लिहितोय HC डबल बॉन्ड O आणि पुढे फक्त याला काय अटॅच करायचा ONA O मायनस Na प्लस प्लस काय तयार होणार सांगा थ्राईस NaI तयार होणार कारण हॅलोजन कोणता घेतला आपण आयोडीन प्लस काय तयार होणार थ्राईस H2O. ओके आलं सर्वांच्या लक्षात. त्यानंतर हा जो कंपाऊंड तयार झाला आहे हा कंपाऊंड कोणता आहे सांगा दिस इज कॉल्ड आयडोफॉर्म अँड दिस इज कॉल्ड Na म्हणजे सोडियम आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टला काय म्हणतात फॉर्मेट. दिस इज सोडियम फॉर्मेट. आता नीट लक्षात ठेवा आयडोफॉर्मचा कलर आपण पाठ्यमागे सांगितला आहे आयडोफॉर्मचा जो कलर आहे तो कलर कसा आहे येलो प्रिसिपिटेड. समजले सरांना दिस इज येलो प्रिसिपिटेड एकदम इझी आहे पहा. इथेनॉल CH3 डबल बॉन्ड OH म्हणजे इथेनॉल ऑन रिएक्शन विथ आयोडीन अँड NaOH टू गिव्ह आयडोफॉर्म अँड सोडियम फॉर्मेट. जर समजा आपण हायड्रोजनच्या ठिकाणी ह्या Rच्या ठिकाणी जर आपण अल्काइल ग्रुप घेतला एनी अल्काइल ग्रुप फॉर एक्झाम्पल पहा एक्झाम्पल सेकंड जर समजा इथं आपण R म्हणजे अल्काइल ग्रुप घेतला फॉर एक्झाम्पल CH3 तर काय तयार होईल CH3C डबल बॉन्ड O CH3 अँड दिस इज कॉल्ड ॲसिटोन. ॲसिटोनचं IUPAC नेम काय प्रोपॅनोन प्लस जर समजा आपण इथं आयोडीन घेतला थ्राईस I2 कारण आयोडीनच जास्त करून तर लक्ष ठेवा कारण आयोडीनला कलर आहे आयडोफॉर्मला कलर आहे आयोडीनला नाही आयडोफॉर्मला कलर आहे. कलर कोणता आहे येलो प्रेसिपिटेड. क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म कसे आहेत कलरलेस आहेत त्यामुळे ते जास्त नाही लक्ष ठेवलं तरी चालतील पण लक्षात ठेवायचं आहे ते एकदम इझी आहे. प्लस 4NaOH. काय तयार होईल इथे CHI3 तयार होईल CHI3 आयडोफॉर्म प्लस इथे काय आहे CH3C डबल बॉन्ड O CH3C डबल बॉन्ड O पुढे काय अटॅच करायचं ONA हे बाय प्रॉडक्ट ॲज इट इज थ्राईस NaI प्लस थ्राईस H2O अँड दिस इज कॉल्ड आयडोफॉर्म येलो प्रेसिपिटेट. याचं नाव काय पहा O मायनस Na प्लस Na म्हणजे सोडियम आणि हा जो पार्ट आहे तो पार्ट कोणता आहे ॲसिटेट सोडियम ॲसिटेट. तिथे सर्वांच्या लक्षात प्रोपॅनोन ॲसिटोन रिएक्ट्स विथ आयोडीन अँड NaOH टू गिव्ह आयडोफॉर्म अँड सोडियम ॲसिटेट. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे पहा. थर्ड एक्झाम्पल आपण इथे R म्हणजे RL ग्रुप पण घेऊ शकतो. RL म्हणजे ॲरोमॅटिक रिंग फॉर एक्झाम्पल बेंझिन आपण इथे घेतली C डबल बॉन्ड O CH3. The name of this compound is acetophenone. प्लस काय तयार होईल सांगा प्लस I2 प्लस 4NaOH. काय तयार होईल इथे एकदम इझी आहे आयडोफॉर्म तयार होईल CHI3 प्लस
आता सा कंपाऊंड कोणतं तयार होईल? बेन्झिनला काय अटॅच आहे? सी डबल बॉन्ड ओ. बेन्झिनला काय अटॅच आहे? सी डबल बॉन्ड ओ. पुढे Na प्लस ओ मायनस. पुढे काय? हे ॲज इट इज थ्राईस NaI प्लस थ्राईस H2O. दिस इज आयडो फॉर्म. हा कंपाऊंड कोणता आहे? Na म्हणजे सोडियम आणि बेन्झिन COOला काय म्हणतात? बेन्झोएट. दिस इज कॉल्ड सोडियम बेन्झोएट. दिस इज कॉल्ड आयडो फॉर्म. आता एकदम इझी आहे पहा. जर समजा तुम्ही I2च्या ठिकाणी Cl2 घेतला, I2च्या ठिकाणी Cl2 घेतला तर काय तयार होईल? क्लोरोफॉर्म तयार होईल. I2च्या ठिकाणी जर समजा तुम्ही क्लोरीन घेतला तर काय तयार होईल? क्लोरोफॉर्म तयार होईल. जर समजा I2च्या ठिकाणी तुम्ही ब्रोमिन घेतला Br2 घेतल्यानंतर काय तयार होईल? ब्रोमोफॉर्म तयार होईल. एकदम इझी आहे ना. पण आपल्याला जास्त करून कोणती रेशन लक्ष ठेवायची आहे? तर आयडोफॉर्म रेशन लक्ष ठेवायची आहे, कारण याला कलर आहे येलो प्रिसिपिटेट. समजलं? नोट करा. हे पहा मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. पहा हे 3 आपण यूज केल्यानंतर काय तयार होतो? हॅलोफॉर्म तयार होतो आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि हे बाय प्रोडक्ट आहेत कोणते? NaX आणि थ्राईस H2O. तर हे कसे तयार होतात ते आपल्याला मेकॅनिझम थ्रू पाहायचं आहे. हे मेकॅनिझम बोर्ड एक्झामसाठी तुम्ही करू नका, बोर्ड एक्झामला करू नका. हे मेकॅनिझम JEEसाठी आणि नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट हा कंपाऊंड लिहूया. पहा कोणता कंपाऊंड आहे सांगा? R पुढे C डबल बॉन्ड O. हा CH3 आपण असं लिहू शकतो ना? CH2H असं लिहू शकतो आपण CH3. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय यूज करतो आहे सांगा? NaOH. नीट लक्ष द्या. आपण याच्यामध्ये काय यूज करतो आहे? हा NaOH. NaOHमध्ये काय सांगा? Na प्लस आणि OH मायनस. आता हा OH मायनस काय म्हणून ॲक्ट होतो? बेस. दिस इज बेस. नीट लक्ष द्या. हा जो OH मायनस आहे, हा जो NaOH आहे तो NaOH काय इथं बी म्हणजे बेस आहे. नीट लक्ष द्या. हा जर बेस असेल तर बेसला नेहमी काय पाहिजे असतो? ॲसिडिक H पाहिजे असतो, म्हणजे प्रोटॉन पाहिजे असतो. कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी जो कार्बोनेटम अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता आहे? अल्फा कार्बोनेटम आहे. अल्फा कार्बोनेटमला जे H अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा H म्हणतो. आणि हे जे अल्फा H आहेत ते H कसे आहेत? ॲसिडिक आहेत. रिझन काय त्याचं? कारण यांच्या ॲडजस्टंटला काय एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि त्यामुळे हे जे H आहेत ते H कसे आहेत? ॲसिडिक H आहेत. हा प्रोटॉन काय करणार सांगा? सॉरी, हा बेस काय करणार? हा जो बेस आहे तो बेस काय करेल? हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन काढून घेईल. म्हणजे हा H आणि हा OH H2O बाहेर पडेल. पहिला H2O बाहेर पडला. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील? तर ह्या कार्बोनेटमवरती शिफ्ट होतील. म्हणजे कार्बोनेटमवरती चार्ज कोणता येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. एकदम इझी आहे पहा. RC डबल बॉन्ड O CH2 याच्यावरती येणार हा निगेटिव्ह चार्ज. ओके. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आपण काय करतोय? X2 यूज करतोय. X2 काय यूज करतो आपण? X2. X2 अजून आपण कसं लिहू शकतो? X सिंगल बॉन्ड X. आता लक्ष द्या. कार्बोनेटमवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. कार्बोनेटमवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. हा कसा सांगा? नॉन पोलर आहे. XX मध्ये बॉन्ड आहे ना हा. त्यामुळे जेवढी ह्या Xची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे तेवढीच ह्या Xची आहे. त्यामुळे हा कसा आहे? नॉन पोलर आहे. परंतु हा मॉलिक्यूल जर तुम्ही एखाद्या चार्ज स्पेसीच्या शेजारी जर आणला तर याच्यामध्ये काय तयार होते? पोलॅरिटी इंड्यूस होते. पहा निगेटिव्ह कार्बोनेटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे. याच्या ॲडजस्टंटला जो X येईल त्या Xवरती चार्ज कोणता क्रिएट होईल? त्या Xवरती चार्ज क्रिएट होईल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती चार्ज क्रिएट होईल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ह्या C मानेच्या ॲडजस्टंटला जो पण X येईल त्या Xवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होईल आणि ह्या Xवरती निगेटिव्ह चार्ज क्रिएट होईल. समजले सर्वांना? आता हा C मायनस काय करेल? ह्या X प्लसवरती अटॅक करेल. म्हणजे हा जो X आहे तो X कुणाला अटॅच होईल? ह्या कार्बोनेटमला अटॅच होईल. त्यामुळे काय होणार? हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन हा काय करेल? X मायनस बाहेर पडेल. म्हणजे इथं काय बाहेर पडणार? X आणि Xवरती चार्ज कोणता असणार? मायनस. इथे सांगा काय आहे? इथे आहे Na प्लस आणि इथे आहे X मायनस. हा Na आणि हा X काय तयार झाला? पहिला X तयार झाला. लक्षात? तर इथे तयार झाला. इथे पहिला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आणि इथे पहिला NaX तयार झाला. मग सांगा काय तयार होईल? पुढे आपल्याला काय मिळणार आहे? R पुढे C डबल बॉन्ड O CH2 पुढे X. तर ह्या C मायनसने याच्यावरती अटॅक केला आहे म्हणजे हा X काय होणार? ह्या कार्बोनेटमला अटॅच होणार आणि आपल्याला मिळणार हा कंपाऊंड. समजलं इथपर्यंत? आता पुढची स्टेप पहा. नीट लक्ष द्या. पहा हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे? RC डबल बॉन्ड O CH2
एच आहे बरोबर. CH3 आपण असं लिहिलं आहे CH2H. आता नीट लक्ष इकडं ह्या एचच्या ठिकाणी काय आलं आहे सांगा, एक्स आला आहे. नीट लक्ष इकडं ह्या हायड्रोजनच्या ठिकाणी ह्या अल्फा एचच्या ठिकाणी काय आलं सांगा, हा एक्स आला आहे. कधी आला, जेव्हा आपण 1 मोल NaOH आणि 1 मोल H2 यूज केलं त्यावेळेस. आपण NH किती मोल यूज करतोय 4 आणि H2 किती यूज करतोय 3. तर त्यापैकी आपण 1 NH इथे यूज केला म्हणजे राहिले किती NaOH 3 NaOH राहिले आणि इथं आपण 3 H2 यूज करतोय त्यापैकी 1 H2 इथे आला. ओके, म्हणजे हा जो H आहे तो H गेला आणि त्या ठिकाणी काय आला, एक्स आला. कधी, जेव्हा आपण 1 मोल NaOH आणि 1 मोल H2 वापरला त्यावेळेस. आता जर समजा आपण 2 NaOH यूज केले, डायरेक्ट पाहता इथं जर समजा आपण 2 मोल NaOH यूज केले आणि 2 मोल जर आपण H2 यूज केले तर काय सांगा, ह्या कार्बनटमला हे जे 2 अल्फा एच आहेत ते दोन्हीच्या दोन्ही अल्फा एच जातील आणि त्या ठिकाणी 2 एक्स अटॅच होतील. होणार का नाही सांगा, एकदम इझी आहे ना, समजलं. म्हणजे आता हे 2 एच रिमूव्ह करा, हे 2 एच रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी 2 एक्स अटॅच करा. हे 2 एक्स आणि इथला ऑलरेडी 1 एक्स अटॅच झालेला आहे म्हणजे टोटल किती होतील सांगा, 3 होतील. म्हणजे आपल्याला तेच स्ट्रक्चर असं लिहिता येईल RC⋯OCH3. समजलं सर्वांना. इथे आपण काय यूज केलं, 2 NaOH 2 H2 म्हणजे करणार हे 2 H जाणार त्या ठिकाणी 2 X अटॅच होणार म्हणजे आपल्याला इथे काय तयार होणार, CH3 तयार होणार. दिस इज CH3. किती NaOH गेले, 3 NaOH गेले. हा 1 NaOH आणि इथले 2 NaOH किती NaOH गेले, 3 NaOH गेले. टोटल NaOH किती सांगा, 4 NaOH. इथे आपण चौथा NaOH यूज करतोय NaOH. हा NaOH 4th NaOH आहे. हा OH मायनस. आता नीट लक्ष इकडं आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहा. हा NaOH वरती लिहूया आपण म्हणजे अटॅक दाखवताना आपल्याला इझी जाईल. इथे आपण यूज करतोय 4th NaOH. NaOH मध्ये काय Na+ आणि OH मायनस. आता लक्ष इकडं ह्या OH मायनसला इथं हायड्रोजन अटॅच आहे का सांगा, ॲसिडिक एच आहे का, नाही आहे. म्हणजे इथं ह्या कार्बनटमला आता हायड्रोजन अटॅच नाही आहे. त्यामुळे हा जो OH मायनस आहे तो बेस म्हणून काम करणार नाही आहे, तो काय म्हणून काम करेल तर न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल. याच्यावरतीच आपल्याला जास्त क्वेश्चन विचारतात. तर हे जे 4 NaOH आहेत त्या 4 NaOH पैकी 3 NaOH हे बेस म्हणून काम करतात आणि 1 NaOH हा न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतो. NaOH मध्ये काय Na+ OH मायनस. आता हा जो OH मायनस आहे हा OH मायनस काय करेल तर या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनटमवरती अटॅक करेल. आपण पाठीमागे पाहिले हा जो कार्बन आहे दिस इज पॉझिटिव्हली चार्ज अँड ऑक्सिजन इज निगेटिव्हली चार्ज. त्यामुळे काय होणार सांगा, त्यामुळे काय होणार, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यापैकी एक बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड काय होईल, ओवरती शिफ्ट होईल. ओवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. पुढे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळणार, RC सिंगल बॉन्ड O ओवरती चार्ज निगेटिव्ह. इथे काय अटॅच आहे, CH3 अटॅच आहे. CH3 इथे काय अटॅच झालं सांगा, OH अटॅच झाला. समजतं सर्वांना, हे तयार झालं स्ट्रक्चर. नेक्स्ट पॉईंट आता होणार काय पहा, ऑक्सिजन ॲटममध्ये काय झालेत, हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत. हे 2 इलेक्ट्रॉन परत इथे शिफ्ट होतात आणि C आणि O मध्ये परत डबल बॉन्ड तयार होतो. आता त्यानंतर होणार काय पहा, OH मध्ये आणि CH3 मध्ये बेटर लिव्हिंग ग्रुप इझिली कोण निघून जाणार तर CH3. ओके, त्यामुळे हा जो CH3 आहे, CH3 काय करतो, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होतो, बाहेर पडतो. ओके, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो CH3 बाहेर पडतो. हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन म्हणजे काय तयार होईल सांगा, R पुढे C डबल बॉन्ड O, C आणि O मध्ये डबल बॉन्ड. ह्या सीला खाली काय अटॅच आहे, OH, तो मी इथं हॉरिझॉन्टल लिहितो आहे. ओके, RC डबल बॉन्ड OH प्लस इथे काय तयार झालं, CH3 आणि C वरती चार्ज कोणता येणार सांगा, निगेटिव्ह चार्ज येणार कारण ह्या सीने काय केलं आहे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेतलेत. ओके, आता त्यानंतर हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे. हा ॲसिड आहे, हा बेस आहे. बेसला नेहमी काय पाहिजे असतो, प्रोटॉन. त्यामुळे काय होतं पहा, हा जो C मायनस आहे, हा C मायनस काय करेल, हा जो H आहे तो H काय करेल, काढून घेईल. हा काय करेल, CH काढून घेईल. त्यामुळे O आणि H मध्ये जो सिंगल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड कुठे शिफ्ट होईल, इथे. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार सांगा, हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार ऑक्सिजन ॲटमवरती. मग सांगा पुढे काय मिळणार आपल्याला, तर पुढे मिळणार आपल्याला RC डबल बॉन्ड O. ह्या ओवरती चार्ज कोणता सांगा आता, निगेटिव्ह चार्ज कारण हे 2 इलेक्ट्रॉन ओन घेतलेत. प्लस काय तयार होईल सांगा, प्लस तयार होईल. ह्या C मायनसनं हा H घेतला म्हणजे काय तयार झाला, CH आणि त्याला पुढे काय टाकायचे 3X. CH H3 and this is called halo form.
दिस इज कॉल्ड हॅलो फॉर्म. आता इथे शिल्लक करायला होता आपला Na+, फक्त OH मायनस आपण आणला होता ना, इथे Na+ आहे, तो Na+ याला अटॅच करून टाका, O मायनस Na+, अँड दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट. दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड दिस इज कॉल्ड हॅलो फॉर्म. तर अशा पद्धतीनं काय होतं, हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि हा हॅलो फॉर्म तयार होतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो CH3 आहे, हा CH3 काय तयार करतो हॅलो फॉर्म तयार करतो. बाकीचा जो पार्ट आहे, हा पार्ट कुठे जातो, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जातो. समजले सर्वांना हे. आता पहा, हे 3 NaX कसे रिमूव्ह झाले सांगा. पहा इथे फर्स्ट Na आणि इथला X मायनस, हा NaX किती, फर्स्ट NaX. त्यानंतर इथे 2 यूज केलेत, इथे आपण 2 H2 यूज केलेत, त्यामुळे इथे 2 म्हणजे किती झाले टोटल 3 NaX. आणि वॉटर मॉलिक्यूलसुद्धा सेम, OH मायनस हा H घेईल म्हणजे हा झाला फर्स्ट वॉटर मॉलिक्यूल, आणि नंतर इथले 2 OH आणि इथले 2 OH आणि हे 2 H म्हणजे काय तयार झालं, 2 H2, हा एक H2 आणि तिथले 2 H2, टोटल किती झाले 3 H2. पण ते आपण दाखवलेले नाहीत. NaX आणि थ्राईस H2 हे आपण दाखवलेले नाहीत, ते फक्त रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी बोर्ड एक्झाममध्ये लक्ष ठेवा. बाकीचं जे आहे हे 2 कंपाऊंड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. समजलं सर्वांना. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आपण इथे लिहितो आहे, पहा नोट. काय लिहितो आपण टोटल NaOH किती यूज केलेत, तर टोटल NaOH आपण 4 यूज केलेत. त्यातले जे 3 NaOH आहेत ते 3 NaOH काय म्हणून काम करतात, बेस म्हणून काम करतात. आणि याच्यामधला जो एक NaOH आहे तो NaOH काय म्हणून काम करतो, न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतो. न्यूक्लिओफाईल. बेस कोणाला म्हणतात, बेस म्हणजे काय, जो हायड्रोजन घेतो, जो हायड्रोजनवरती अटॅक करतो त्याला बेस म्हणतात. जो कार्बन ॲटमवरती अटॅक करतो त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतात. एकदम इझी आहे. जो हायड्रोजनवरती अटॅक करतो त्याला बेस म्हणतात आणि जो कार्बन ॲटमवरती अटॅक करतो त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतात. याचा अर्थ ह्या 4 NaOH पैकी 3 NaOH हे बेस आहेत आणि एक NaOH हा न्यूक्लिओफाईल आहे. नीट एक्झाममध्ये आणि JEE एक्झाममध्ये याच्यात क्वेश्चन विचारू शकतात. नोट करा हे. याच्यावरती आपण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहतो आहे आणि हा जर तुम्हाला क्वेश्चन समजला, ह्या क्वेश्चनचं तुम्हाला ॲन्सर समजलं नीट लक्षात, हा क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चनचं ॲन्सर जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला नीटमध्ये आणि JEE सर्व क्वेश्चन्स याच्यावरती सॉल्व्ह होणार आणि भरपूर क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले आहेत. पहा क्वेश्चन काय, पहा विच कंपाऊंड्स गिव्ज पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट, दॅट इज पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट. कोणते कंपाऊंड पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट देतात ते आपल्याला पाहायचं आहे. पहा एकदम इझी आहे. कंपाऊंड्स कंटेनिंग CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप. ज्या कंपाऊंडमध्ये CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, त्यामुळे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की C डबल बॉन्ड Oला काय पाहिजे, मिथाइल ग्रुप अटॅच पाहिजे. CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप. ज्या कंपाऊंडमध्ये CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप आहे किंवा CH3 CHOH ग्रुप आहे, नीट लक्ष इकडं. ज्या कंपाऊंडमध्ये CH3 CHOH ग्रुप आहे म्हणजे हा अल्कोहोल आहे ना, OH ग्रुपला काय अटॅच आहे, कार्बन ॲटम अटॅच आहे. म्हणजे ज्या अल्कोहोलमध्ये CH3 CHOH हा ग्रुप दिसेल तो सुद्धा कंपाऊंड पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट दाखवतो. आणि थर्ड आहे, पहा हा तुम्हाला NCERTमध्ये दिलेला नाही आहे. C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O. ज्या कंपाऊंड्समध्ये CH3 C डबल बॉन्ड O CH3 CHOH आणि C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O दोन्ही कार्बोनिल ग्रुपच्या मध्ये कोणता ग्रुप आहे, CH2 ग्रुप आहे. तर ज्या कंपाऊंड्समध्ये हे 3 पैकी कोणताही एक ग्रुप असेल तर ते कंपाऊंड काय दाखवतात, पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट, पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. कंपाऊंड्स कंटेनिंग दीज ग्रुप गिव्ज किंवा शो आयडोफॉर्म टेस्ट. समजलं सर्वांना. एकदम इझी आहे. आता तुम्हाला स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला कंपाऊंडमध्ये हा ग्रुप आहे का ते आयडेंटिफाय करता आला पाहिजे. जर तुम्हाला आयडेंटिफाय नाही करता आलं तर तुम्हाला JEE आणि नीटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. जर तुम्हाला नेम दिलं, IPSC नेम दिलं, कॉमन नेम दिलं तर तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर मी तुम्हाला एक स्मॉल क्वेश्चन देतो आहे, एक क्वेश्चन फक्त मी तुम्हाला देतो आहे. हा जो इथेनॉल आहे CH3 CH2OH, हा इथेनॉल IPSC नेम काय याचा, इथेनॉल. कॉमन नेम काय याचा कॉमन नेम काय, इथाइल अल्कोहोल.
हा टेस्ट आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देईल का निगेटिव्ह देईल सांगा. इथेनॉल हा कंपाऊंड आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देईल का निगेटिव्ह देईल. स्ट्रक्चरवरून जाऊ नका त्याच्या. हा इथेनॉल हा पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट देतो. काय देतो हा पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट. पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट. पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट देतो. रिझन काय आता नीट लक्षात पहा. हा जो इथाइल अल्कोहोल आहे त्या इथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आपण असं लिहू शकतो पहा CH3 पुढे काय सांगा CH2 आहे. हा CH2 आपण असं लिहू शकतो CHH आणि त्याला हा OH ग्रुप अटॅच आहे. पहा CH3 CH2OH स्ट्रक्चर बरोबर आहे. CH3 CH2OH ओके. आता मला सांगा ह्या इथेनॉलमध्ये हे स्ट्रक्चर आहे CH3 CHOH CH3 CHOH याचा अर्थ इथेनॉल हा आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतो. समजले सर्वांना. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात एक्झाममध्ये. नोट करा हे. आणि तुम्ही ह्या कंपाऊंडमध्ये जास्त कन्फ्यूज होता म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे. इथेनॉल नोट करा हे. नीट 2018मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे पहा. क्वेश्चन फक्त दिसायला फक्त मोठा आहे, ॲक्च्युली खूप इझी क्वेश्चन आहे हा पहा. हां क्वेश्चन काय कंपाऊंड C8H10O is found to react with NaOI सोडियम हायपोआयोडाईड. NaOI म्हणजे काय सोडियम हायपोआयोडाईड. जसं आपण NaOX लिहिलं होतं ॲरोवरती NaOX एक्सच्या ठिकाणी काय सांगा आयोडीन आहे. प्रोड्यूस बाय रिएक्टिंग Y विथ NaOH. मला सांगा NaOH रिएक्शन Y सोबत झाल्यानंतर NaOI तयार होतो. मग सांगा याच्यामध्ये Y कोणता आहे आपल्याला ते विचारलं A and Y आर रिस्पेक्टिवली. Y कोणता असेल सांगा NaOH ची रिएक्शन नीट लक्षात. NaOH ची रिएक्शन Y सोबत झाल्यानंतर काय तयार होतं सांगा NaOI तयार होतोय. इथे आयोडीन आहे म्हणजे इथे काय असणार आहे सांगा इथे X कोणता असणार आहे हॅलोजन कोणता असणार आहे आयोडीन असणार आहे ना I2 म्हणजे हा H आणि हा I काय तयार होईल सांगा HI तयार होईल HI तयार होईल. शिल्लक करायला तर NaO आणि हा यातला एक आयोडीन NaO आणि यातला एक I NaOI. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच प्रिपरेशनमध्ये 3 रिएक्शन लिहून दिलेत पहा. एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन त्यानंतर ॲरोवरती फक्त आपण X2 NH लिहिलं होतं आणि थर्ड रिएक्शनमध्ये आपण NaOX लिहिलं होतं. तर X म्हणजेच काय इथं तर इथं X म्हणजे काय NaOX X म्हणजे काय आयोडीन आहे. मग सांगा X2 आपण कोणता घेतला पाहिजे आयोडीन घेतला पाहिजे ना. NaOH प्लस I2 काय तर NaOI. दिस इज कॉल्ड सोडियम हायपोआयोडाईड. सोडियम हायपोआयोडाईड. NaOCl असेल तर सोडियम हायपोक्लोराईड. नीट लक्षात NaOCl असेल तर याचं नाव काय सोडियम हायपोक्लोराईड. सोडियम हायपोक्लोराईड. आणि जर समजा NaOBr असेल तर सोडियम हायपोब्रोमाइड. NaOBr याचं नाव आहे सोडियम हायपोब्रोमाइड. सोडियम हायपोब्रोमाइड. समजलं सर्वांना. याचा अर्थ वायची रिएक्शन NaOH सोबत केल्यानंतर NaOI तयार होतो. याचा अर्थ Y कोणता सांगा I2. सर्वच ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे I2 दिलं आहे. पुढे अँड इल्ड येल्लो प्रेसिपिटेट काय तयार होतो येल्लो प्रेसिपिटेट तयार होतो. येल्लो प्रेसिपिटेट तयार होतो याचा अर्थ कोणता कंपाऊंड तयार होतो सांगा एकदम इझी आहे. येल्लो प्रेसिपिटेट तयार होतो याचा अर्थ कोणता कंपाऊंड तयार होतो आयडोफॉर्म तयार होतो. कारण आयडोफॉर्म कसा आहे येल्लो प्रेसिपिटेट विथ कॅरेक्टरिस्टिक स्मेल. याचा स्मेल कसा आहे कॅरेक्टरिस्टिक हॉस्पिटल एक स्मेल आहे. A and Y आर रिस्पेक्टिवली. तर Y तर आपल्याला माहीत झाला I2 आहे. A कोणता आहे सांगा कोणता कंपाऊंड आयडोफॉर्म तयार करतो कोणता कंपाऊंड आयडोफॉर्म तयार करतो कोणता कंपाऊंड. मी तुम्हाला कंडिशन दिले 3 ग्रुप लक्ष ठेवायचे. कोणकोणते 3 ग्रुप लक्ष ठेवायचे सांगा 3 ग्रुप कोणकोणते लक्ष ठेवायचे CH3 C डबल बॉन्ड O हा एक ग्रुप लक्ष ठेवायचा आहे. त्यानंतर CH3 CHOH हा एक ग्रुप लक्ष ठेवायचा आहे. त्यानंतर C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O हा एक ग्रुप लक्ष ठेवायचा आहे. तर या 3 ग्रुपपैकी एक जरी ग्रुप कंपाऊंडमध्ये असला तरी तो काय तयार करणार आयडोफॉर्म तयार करणार. म्हणजे आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवणार हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवणार. मग सांगा असा कोणता कंपाऊंड आहे की त्या कंपाऊंडमध्ये एक तुम्हाला हा ग्रुप दिसतोय ह्या कंपाऊंडमध्ये आहे का बघा A ऑप्शनमध्ये दिसतो का कुठे तुम्हाला ह्या 3 पैकी एक नाही दिसत. Bमध्ये दिसतं का पहा Bमध्ये दिसतोय का याच्यामध्ये नाही दिसत. Cमध्ये येस
तर सीमध्ये काय सांगा, CH3CHOH, CH3CHOH म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आपला, सी ऑप्शन इज करेक्ट. नोट करा हे. सेकंड क्वेश्चन काय पहा, CH3CHO अँड C6H5CH2CHO कॅन बी डिस्टिंग्विश बाय. तुम्ही CH3CHO आणि C6H5CH2CHO कशानं तुम्ही डिस्टिंग्विश कराल ते तुम्हाला विचारले. ए ऑप्शन आहे बेनेडिक्ट सोल्युशन. तर बेनेडिक्ट सोल्युशन हा अल्डिहाइड आहे, हा पण अल्डिहाइड आहे. दिस इज ॲलिफॅटिक अल्डिहाइड, दिस इज ऑल्सो ॲलिफॅटिक अल्डिहाइड. कारण इथं C6H5ला डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच नाही आहे. याचा अर्थ हा पण टेस्ट पॉझिटिव्ह देणार, हा पण टेस्ट पॉझिटिव्ह देणार. म्हणजे आपल्याला डिस्टिंग्विश करता येतील का, नाही करता येणार. पुढे आयडोफॉर्म टेस्ट. आता आयडोफॉर्म टेस्ट म्हणजे आपली हॅलोफॉर्म टेस्ट. आयडोफॉर्म टेस्ट आयडोफॉर्म टेस्ट कोणता कंपाऊंड देतो, ज्या कंपाऊंडमध्ये CH3CO ग्रुप आहे, CH3CHOH ग्रुप आहे किंवा C डबल बॉन्ड O CH2C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, असे कंपाऊंड फक्त आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतात. हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड आपण असा लिहा CH3CHO. CH3CHO कसं लिहितात पहा, CH3C डबल बॉन्ड OH असं लिहितात. आणि हा कंपाऊंड पहा C6H5CH2C डबल बॉन्ड OH. मला सांग आयडोफॉर्म टेस्टमध्ये मला सांग हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट देईल का, तर देणार. कारण याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे, CH3C डबल बॉन्ड O आहे. म्हणजे हा आयडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देणार. हा आयडोफॉर्म पॉझिटिव्ह टेस्ट देणार म्हणजे हा कंपाऊंड येलो प्रिसिपिटेट तयार करणार. हा येलो प्रेसिपिटेट तयार करेल का, म्हणजे याची रिएक्शन आयडोफॉर्मसोबत म्हणजे आयडोफॉर्म तयार करेल का, हा येलो प्रेसिपिटेट तयार करेल का, नाही करणार. कारण याच्यामध्ये CH2C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, आपल्याला काय पाहिजे, CH3 पाहिजे. त्यामुळे हा येलो प्रेसिपिटेट तयार करणार नाही. म्हणजे आपण काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. एक येलो प्रेसिपिटेट तयार करेल, एक येलो प्रेसिपिटेट तयार करणार नाही. याचा अर्थ ते झाले डिस्टिंग्विश. समजा दोन टेस्ट ट्यूब आहेत आणि त्या दोन टेस्ट ट्यूबमध्ये हे तुम्हाला दोन कंपाऊंड दिले. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, फक्त I2 आणि NaOH फक्त ॲड करायचं. I2 NaOH ॲड केलं तर एका टेस्टमध्ये येलो प्रेसिपिटेट येईल, एका टेस्टमध्ये येणार नाही. याचा अर्थ हे दोन झाले डिस्टिंग्विश. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह टेस्ट आली, याचा अर्थ डिस्टिंग्विश झाले. ते नोट करा. हे असा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. हॅलोफॉर्म रिएक्शनवरती होमवर्क. याच्यामध्ये मी तुम्हाला दोन क्वेश्चन देतो आहे. त्यामध्ये हा आहे फर्स्ट क्वेश्चन, राईट दी प्रोडक्ट्स ऑफ फॉलोविंग रिएक्शन्स. तर इथे ज्या तुम्हाला 4 रिएक्शन दिले आहेत, ह्या 4 रिएक्शनचा काय लिहायचं आहे, प्रोडक्ट तुम्हाला लिहायचं आहे. तर याच्यामध्ये जी फर्स्ट रिएक्शन आहे मी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. कंपाऊंड कोणता आहे, CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3 आणि ॲरोवरती काय लिहिलं आहे, I2 NaOH आहे. म्हणजे रिएक्शन कोणते आहे, आयडोफॉर्म रिएक्शन आहे. हॅलोफॉर्म रिएक्शनमधली कोणती रिएक्शन आहे, आयडोफॉर्म रिएक्शन. जेव्हा रिएक्शनवर ॲरोवरती NaOH म्हणजे बेस आणि I2 लिहिलं जातं, कधी कधी इथं Na प्लस लिहिलं जात नाही, फक्त OH मायनस लिहितात. येते सरांच्या लक्षात. कधी कधी इथं फक्त काय लिहितात, OH मायनस लिहितात. I2 आणि OH मायनस आयन असेल आणि इकडे जर समजा कार्बोनिल ग्रुपला जर समजा CH3 ग्रुप अटॅच असेल किंवा CH3CHOH ग्रुप असेल तर काय तयार करतं, आयडोफॉर्म तयार करतात. I2 आहे म्हणजे आयडोफॉर्म तयार होणार, येलो प्रेसिपिटेट तयार होणार. आता नीट लक्षात, हा जो पार्ट आहे हा CH3 पार्ट काय तयार करतो, हा आयडोफॉर्म तयार करतो. म्हणजे कोणता बॉन्ड ब्रेक होतो सांगा, हा बॉन्ड ब्रेक होतो. येथे सर्वांच्या लक्षात. मग सांगा काय तयार होईल, फर्स्ट CHI3 तयार होईल. CHI3 दिस इज आयडोफॉर्म येलो प्रेसिपिटेट शिल्लक करायला पाहिजे. लक्षात आलं, कोणता बॉन्ड ब्रेक केला आपण, तो हा बॉन्ड आपण ब्रेक केला आहे. ओके, समजलं सर्वांना. त्यानंतर इथे पार्ट कोणता राहिला शिल्लक, CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O. फक्त या सीला काय अटॅच करायचा, ONA अटॅच करायचा. इथे सर्वांच्या लक्षात फक्त ONA अटॅच करायचा आहे. पाठीमागं आपण बरेच एक्झाम्पल असे पाहिलेले आहेत. आता या डबल बॉन्डचं काय करायचं, तर डबल बॉन्डला अजिबात टच करायचं नाही. हॅलोफॉर्म रिएक्शनमध्ये डबल बॉन्डला अजिबात टच करायचा नाही आहे. डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर ते ऑक्सिडाईज होत नाहीत, ॲज इट इज पुढे ते लिहायच्यात. मग कंपाऊंड काय असेल, तर कंपाऊंड आहे आपला CH3, पुढे हा CH डबल बॉन्ड CH ॲज इट इज, पुढे C डबल बॉन्ड O. ह्या ओला ह्या सीला फक्त काय अटॅच करायचा, ह्या सीला फक्त अटॅच करायचा ONA O मायनस Na प्लस. नीट लक्षाकडं, डबल बॉन्डवरती काय परिणाम झाला आहे का, तर डबल बॉन्डवरती काही इफेक्ट झालेला नाही, काही परिणाम झालेला नाही, ॲज इट इज तो पुढं आपल्याला मिळाला आहे. फक्त काय करायचं, हा CH3 आयडोफॉर्म तयार करतो. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल ह्या साईडला तर त्याच्यावरती अजिबात इफेक्ट होत नाही.
आता बाकीच्या रेशनचे हे तुम्ही प्रोडक्ट लिहायचे. मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन देणार आहे. हा क्वेश्चन तुम्ही नोट करा. पहा क्वेश्चन नंबर सेकंड, विच कंपाऊंड्स विल गिव्ह पॉझिटिव्ह आयडियोफॉर्म टेस्ट. तर तुम्हाला इथे 8 कंपाऊंड दिलेले आहेत आणि ह्या 8पैकी किती कंपाऊंड हे पॉझिटिव्ह आयडियोफॉर्म टेस्ट दाखवतात ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इंटिजर टाईप जे क्वेश्चन असतात, इंटिजर टाईप क्वेश्चन्स त्याच्यामध्ये हे तुम्हाला विचारू शकतात. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.